नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी महामंडळामध्ये विविध संवर्गाच्या विविध पदांसाठीच्या 17,742 जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि या संदर्भात माहिती जी आहे विधान परिषदेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. 17,742 मध्ये विविध संवर्गाची पदे असतील म्हणजे लिपिक असेल, RTI असेल, ताळतंत्री असतील, जोडारी असेल म्हणजे फिटर असेल, अशा विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि या भरतीचा प्रस्ताव राज्य सरकार आणि वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. मंजुरी मिळाल्यानंतरनं ही भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया की कोणकोणती पदे आहेत आणि भरती प्रक्रिया जाहिरात मुख्य म्हणजे मेन म्हणजे कधीपर्यंत येऊ शकते, सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल डोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, सगळ्यात अगोदर पाहूयात एस टी महामंडळाच्या या भरतीमध्ये कोणकोणती पदे जे आहेत ही असणार आहेत. तर यामध्ये या भरतीमध्ये मुख्यतः चालक, वाहक म्हणजेच कंडक्टर, चालक पदासाठी एस टी चालक, त्याचबरोबर वाहक म्हणजेच कंडक्टर, लिपिक आणि इतर काही सहाय्यक पदांचा समावेश असू शकतो. पहिलं म्हणजे वाहक. कंडक्टर पदासाठीची पात्रता काय आवश्यक असेल तर किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी वाचता आणि लिहिता येणं आवश्यक. PSV संबंधित वाहन परवाना आवश्यक आहे चालवण्याचा. त्याचबरोबर किमान उंची जी आहे 160 सेंटीमीटर. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षादरम्यान असणं आवश्यक आहे. त्यानंतरनं चालक हे जे पद आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण, मराठी भाषेचं ज्ञान, अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना म्हणजे लायसन्स आवश्यक आहे. हेवी मोटर व्हेकल जे आहे ह्याचं लायसन्स आवश्यक आहे. PSV बॅच जो आहे हा काढून भेटतो तो आवश्यक आहे. आणि किमान उंची 160 सेंटीमीटर आवश्यक आहे. या अगोदरसुद्धा आपण या भरतीबाबतची माहिती दिली होती, मात्र आता पुन्हा एकदा घोषणा झाल्यामुळे लवकरच ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. लिपिक पदासाठीची जर तुम्ही पात्रता चेक केली तर कोणत्याही शाखेतील पदवीधर असणं आवश्यक आहे. लिपिक पदासाठी मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि वाहन परवाना आवश्यक नसणार आहे. लिपिक पदासाठी वाहन परवान्याची गरज नाही आहे. निवड प्रक्रिया कशी असेल तर लेखी परीक्षा होईल पहिल्यांदा. एस टी महामंडळाकडून जाहिरात जाहीर झाल्यानंतरनं सगळ्यात अगोदर लेखी परीक्षा 100 गुणांची असण्याची शक्यता आहे. 100 गुणांसाठीची लेखी परीक्षा ही घेतली जाईल. कदाचित हे TCS किंवा IBPS किंवा महा ऑनलाईनची आहे यांच्यामार्फत, महा IT यांच्यामार्फत घेतली जाईल. यामध्ये चालक आणि वाहक पदांसाठी 40 प्रश्न सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता आणि गणितवर असतील. 60 प्रश्न वाहन संदर्भातले ज्ञान जे आहे म्हणजे ट्रॅफिक रूल असतील, ट्रॅफिक रूल नियम असतील त्याचे, वाहन चालवण्याचे नियम असतील. त्याचबरोबर रोड सेफ्टी याबद्दलचे प्रश्न असतील. त्यामध्ये लिपिक पदासाठी पाहिलं तर मराठी व्याकरण 25 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न आणि गणित या विषयावर आधारित 25 प्रश्न असतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार जो आहे कोणकोणत्या पदासाठी किती असेल तर सध्याच्या चर्चेनुसार, माहितीनुसार चालक आणि वाहक या दोन्ही पदांसाठी सुमारे 20 ते 25 हजार रुपये मासिक वेतन मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम वेतन श्रेणी जी आहे अधिकृत जाहिरातीनंतर स्पष्ट होईल, आपल्याला समजून येईल. सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते, भरतीची जाहिरात ही कधी येऊ शकते. तर सध्या अधिकृत जाहिरात आलेली नाही आहे, मात्र घोषणा झालेली आहे. वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरनं ऑगस्ट, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये 2026 मध्येच 100% ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. आत्ता घोषणा मात्र झालेली आहे. तर आजपासून तुम्हाला जर तयारी करायची असेल या भरतीची जाहिरात कधी पण येऊ शकते, लवकर सुद्धा येऊ शकते. त्यामुळे जे काही इच्छुक असतील उमेदवार तरी आत्ताच तयारी करावी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती प्रक्रिया कंत्राटी होईल का कायमस्वरूपी होईल याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नसली तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी या अगोदर सुद्धाची भरतीची जाहिरात येणार होती. या कंत्राटी पद भरतीला एस टी महामंडळाच्या जबरदस्त असा विरोध केला होता आणि या कारणामुळे
ही भरती प्रक्रिया जाहिरात उशिरा आली की उशिरा म्हणजे प्रक्रिया जी आहे पूर्णच झाली नाही, ही थांबवण्यात आली आणि याच कारणामुळे आताची नवीन जाहिरात येईल ही कदाचित कायमस्वरूपी येऊ शकते. अर्थात याबाबतची अपडेट अजूनही आपल्याकडे प्राप्त झाली नाही आहे. ती आल्यानंतर सुद्धा तुमच्यापर्यंत ही पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर आत्तापासून जर तुम्ही तयारी करत असाल, तर समजा कायमस्वरूपी असेल, तर तयारी करण्यासाठी मराठी भाषा, सामान्य ज्ञान मजबूत करा. वाहन चालक जे उमेदवार आहेत यांनी त्यांचे परवाना आणि कागदपत्र तयार ठेवा. लिपिक पदासाठी टायपिंगचा सराव ठेवा. टायपिंगचे टेस्ट चालू ठेवा आणि जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत एस.टी. महामंडळाच्या भरतीच्या ह्या तपासा, चेक करा. 2 ते 3 महिन्यामध्ये चांगली तयारी तुमची होऊ शकते. परीक्षेला अजून 4 ते 5 महिने हे लागू शकतात. जर कायमस्वरूपी असेल तर 100% यासाठी तयारी करा. जर कंत्राटी पद्धतीने असेल तर यामध्ये जास्त फायदा तुम्हाला होणार नाही आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा ही लवकरच जाहीर केली जाईल. तर मित्रांनो, ही भरती अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर अंतिम पात्रता, वयोमर्यादा आणि वेतन हे निश्चित होईल आणि त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरातीसाठी लक्ष ठेवा. तुम्हाला जास्त काही करायची आवश्यकता नाही आहे, कारण जाहिरात आल्यानंतर ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. या सगळ्या अशाच महत्त्वाच्या सरळ सेवा भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.